हॅलो, नमस्कार. कोमल ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप-खूप स्वागत आहे. आज मस्त व्हिडिओची सुरुवात बाल्कनीच्या व्ह्यूनं केली कारण थंडीमुळे ना इव्हनिंगला येईपर्यंत खूप जास्त अंधार पडलेला असतो. त्यामुळे कधी काही शूटच करता आलं नाही. मग आज सुट्टीचा दिवस होता, मग मस्त सगळा व्ह्यू शूट करून घेतला. त्यानंतर मग हे झाड देखील आहे, व्हाईट कलरचे फुल येतात त्याला. तर ते पहिले छोट्या कुंडीमध्ये होतं. तर जो पाण्याचा जार असतो ना, तो कट करून त्याच्यामध्ये लावलंय. तर खूप छान त्याला फुलं एवढे येत आहेत ना त्याच्यामध्ये लावल्यामुळे. त्यानंतर हा गणेश वेल देखील मी शेअर केला होता शॉर्ट व्हिडिओमध्ये. तो देखील एवढा छान वाढलाय आणि त्याला फुलं देखील यायला लागली आहेत. म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. कारण अंधार पडल्यामुळं काही व्हिडिओ शूटच करता येत नव्हता. आणि इथे हे पक्ष्यानं घरटं केलंय. तर खूप छान एक ब्लॅक कलरचे असं चिमणी टाइप एक पक्षी आहे छोटासा. तो येतो आणि चिवचिव, चिवचिव करतो. खूप छान सकाळी-सकाळी फ्रेश वाटतं. त्यानंतर मग कपडे देखील टाकलेले होते बाल्कनीमध्ये स्टँडवरती. मग म्हटलं आहेच वेळ तर ते देखील काढून घेऊयात. सध्या खूप जास्त थंडी देखील चालू झाली आहे आणि छान असं ऊन पडलेलं असतं त्यामुळे खूप छान फ्रेश वाटतं बाल्कनीमध्ये. आता डेलीची सवय लागली सकाळी 15-20 मिनिट तरी उन्हामध्ये मस्त बसायचं. चहा, नाश्ता तिथेच करायचा ऑफिसला जाण्याच्या अगोदर. खूप मस्त फ्रेश वाटतं आणि बरोबर बाल्कनीच्या साईडनंच पूर्व दिशा आहे त्याच्यामुळे मस्त असं ऊन पडतं सकाळी-सकाळी. आता हा ॲक्चुअली मी दुपारी शूट केलेला व्हिडिओ आहे. त्यानंतर मग कपड्यांच्या घड्या वगैरे देखील घालून घेतल्या. कारण मग परत तो तसा पसारा पडलेला असेल तर मग दुसरी कामं करायला ना अजिबात हे राहत नाही. त्याच्यामुळे मग म्हटलं पहिले ते सगळं आवरून घ्यावं आणि सोफ्यावरचं जे काही आहे बेडशीट ते देखील मी धुवायला टाकून दिलेलं होतं. कारण त्याच्यावर त्या दिवशी काहीतरी सांडलं होतं त्याच्यामुळे. मग म्हटलं आता सोफा कव्हर करत बसण्यापेक्षा मग खूप वेळ जाईल कारण मला पुढे देखील काही कामं करायची होती. ती देखील मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि मग सोफ्यावरती ते बेडशीट साधं सिंपल टाकून दिलं. फक्त खालचं जे बसायचं आहे ते खराब नाही झालं पाहिजे त्यासाठी. आणि म्हटलं आता सगळंच आवरलेलं आहे तर सुट्टी देखील आहे. मग हे असं सोफ्याला देखील क्लीन करून घेतलं. असं एक मी वीकली क्लीन करत असते कारण खूप जास्त धूळ येते. पूर्ण घर दिवसभर बंद असतं दोघं ऑफिसला गेल्यावर, पण तरी देखील खूप जास्त डस्ट जमा झालेली असते. टेबल असो, परत शू रॅक असो, सगळ्यांवरती खूप जास्त डस्ट जमा होऊन बसते आणि बाल्कनीमध्ये देखील खूप खराब झालेलं असतं. मग मी झाडून घेऊन नंतर मग पाणी टाकून देते. मग 2-3 दिवस काय त्याच्याकडे बघायचं टेन्शन राहत नाही आणि सध्या कबूतर पण येत नाहीत ना ते नेट लावल्यामुळे. त्याच्यामुळे देखील काही टेन्शन नाही राहिलं. नाहीतर कबूतर खूप जास्त घाण करून जायचे. मग डेली साफ करावं लागायचं ते. मग सोफा देखील परत चकाचक क्लीन करून घेतला आणि खूप फ्रेश वाटतं असं व्यवस्थित असेल ना. आणि एवढ्यात ना 2-3 संडे आम्ही बाहेरच होतो. त्याच्यामुळे ना मध्ये जास्त असं पूर्ण डीप क्लीन करायला काही वेळच मिळाला नाही. वरवरती ती फक्त साईडचं वगैरे पुसून घ्यायची. पण हे आतमधले जे त्याचे हे आहेत ते सगळं तसंच राहून जायचं. टेबल वगैरे ते. मग म्हटलं आज आहे वेळ तर आज संडेला घरी असल्यामुळे मग सगळं आवरून घेतलं. आणि घर फ्रेश असेल ना, मग काम करायला देखील छान वाटतं. नाहीतर मग जिकडे-तिकडे पसारा पडलेला असला ना, तर मग आपल्याला देखील काम करावं वाटत नाही ते बघून. त्याच्यामुळे मी पहिले म्हणजे स्वयंपाक वगैरे करायच्या अगोदरच मी सगळं क्लीन वगैरे करून घेतलं, जेणेकरून दिवसभर फ्रेश वाटेल त्यासाठी. आणि सोफ्याच्या शेजारी तो सिरॅमिक पॉट आहे ना, तो परतच रिकामा झालाय, कारण त्यातलं झाड परत आम्ही दुसऱ्या कुंडीमध्ये शिफ्ट केलंय. आता त्याच्यामध्ये एक नवीन झाड लवकरच घ्यावे लागेल. ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करेल. त्यानंतर मला ही शू रॅक म्हणून घेतला होता आम्ही हे. पण त्याचा काही शू म्हणून यूज झाला नाही. ही कामधेनू आता आम्ही कोल्हापूरला गेलो होतो ना, तेव्हा आणली आहे. जर तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल. आणि ते कासव जे आहे ते एक्झिबिशनमधून घेतलं होतं आणि हे मनी प्लांटची देखील खूप छान ग्रोथ झाली आहे. आणि आणि आज हे मी शू क्लीन करून घेणार होते. त्याच्यामध्ये शूज वगैरे काही ठेवत नाहीत, बाकीच्याच वस्तू असतात. म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं मी कसं ऑर्गनाइज केलंय, जेणेकरून घरामध्ये अजिबात पसारा होत नाही. तर त्याच्यामध्ये बघू शकता आता सुद्धा आहे ना, आतामध्ये पावसाळा होता ना, आता दिवाळीपर्यंत जवळ पाऊस चालू होता. त्यामुळे मग दोघांना रेनकोट लागत असायचे. मग त्यामुळे सगळे रेनकोट वगैरे देखील तिथे ठेवलेले होते. आणि हे छोटे 3 हे म्हणू शकता कंटेनर तुम्ही, हे मी असेच घेतले होते काहीतरी त्याच्या डेकोर आयटम करता येईल यासाठी. पण त्याचं आणखी काही झालं नाही. मी ते सगळे याचे कपड्यांच्या ज्या क्लिप असतात ना, त्या सगळ्या त्याच्यामध्ये ठेवून दिलेल्या आहेत. जेणेकरून इकडे-तिकडे पसारा होणार नाही आणि ते देखील याच्यामध्ये ठेवून दिलं. हे जर वरती असेल तर मग खूप जास्त पसारा होऊन जातो. आणि ही ॲक्चुअली मी शू म्हणून घेतली होती. पण नंतर आता इथे ना लेफ्ट साइडला आम्ही सगळ्या आमच्या ज्या बॅग्स वगैरे आहेत ऑफिसला जाण्याच्या त्या सगळ्या तिथे ठेवतो. जेणेकरून सकाळी जाताना इझिली घेऊन जाता येईल आणि व्यवस्थित ते ऑर्गनाइज देखील राहील. नाहीतर बॅग इकडे-तिकडे पडलेल्या असल्या ना घरामध्ये खूप जास्त पसारा दिसतो. मग ते कुठे टीव्ही युनिटवर ठेवलं जातं, कुठे ठेवलं जातं त्याच्यामुळे. त्यामुळे मग मी सगळं ते व्यवस्थित काढून घेतलं आणि जवळ खूप दिवस झाले, 2-3 महिने झाले असतील मी याच्याकडे काही बघितलेच नव्हतं. मग आज व्यवस्थित त्याला सगळं काढून चकाचक क्लीन करून घेतलं आणि खालच्या कप्प्यामध्ये रांगोळी वगैरे जे आहेत तर ते ठेवलंय.
प्रत्येक गोष्ट घेताना असा विचार करून घेतला ना, तर मग अजिबात ते गोष्टीचं हे होत नाही. म्हणजे त्या गोष्टीचा देखील पसारा होत नाही आणि बाकीच्या ज्या गोष्टींमुळे पसारा होतो, त्या देखील अशा याच्यामध्ये व्यवस्थित ठेवून देता येतात. मग सगळं जे काही रांगोळी होती, तर माझ्याकडे बिर्याणीचे बॉक्स होते शिल्लक. म्हणजे पार्सल बिर्याणी आणल्यानंतरचे. मग त्याच्यामध्ये ती रांगोळी देखील आता ही रांगोळी दिवाळीला वगैरे काढली होती, तर ती काही व्यवस्थित ऑर्गनाइज करून ठेवलेली नव्हती. मग ते देखील व्यवस्थित ठेवून दिलं. एक रांगोळीचा डबा आणि 2 बिर्याणीचे जे बॉक्स आहेत त्याच्यामध्ये जी कलरची रांगोळी होती एक्स्ट्रा ती सगळी ठेवून दिली. त्यानंतर एक्सटेन्शन बोर्ड हे काही नंबर प्लेट वगैरे जे आहेत त्या देखील व्यवस्थित एका कप्प्यामध्ये करून ठेवून दिल्या. त्यानंतर हे सगळे जे रेनकोट वगैरे आहेत म्हटलं आता पावसाळा तर गेलाय. मग आता यांना व्यवस्थित वॉश करून पॅक करून ठेवून देता येतील. म्हणजे काही एक्स्ट्राचं परत ते लॉक वगैरे होतं, तर ते देखील हेल्मेटला लॉक वगैरे करण्यासाठी घेऊन जातो. जर कुठे बाहेर फिरायला गेलं, दोघांचे हेल्मेट असतील, तर मग ते लॉक करून ठेवून देता येतात. त्यानंतर ही सॅक तर मी आता वॉश केली होती. मग बाकीचं 2 सॅक होत्या, त्या देखील वॉश करायला ठेवून दिल्या आणि व्यवस्थित हे बाहेरच्या साईडला देखील चकाचक क्लीन करून घेतलं आणि राईट साईडला इथे 4 हे होते कंपार्टमेंट म्हणजे 4 शूज बसतील असं, तर आम्ही ते त्यातले मधले 2 काढून टाकले आणि तिथे दोघांचे 2 हेल्मेट बसतात. जेणेकरून हेल्मेटचा देखील पसारा होत नाही. आता तुमच्या घरी छोटी मुलं वगैरे जर असतील, तर त्यांचं देखील बॅग्स वगैरे असं तुम्ही एक साईडला ठेवू शकता. त्यानंतर त्यांचे वॉटर बॉटल वगैरे काय असतील त्या तिथे राईट साईडला ठेवू शकता. जेणेकरून मग सकाळी खूप इझिली ते मिळालं ना, सगळं इझिली ॲक्सेसिबल असेल, तर मग चिडचिड देखील होत नाही आणि सगळं व्यवस्थित प्रॉपर ठेवलं देखील जातं. आणि म्हणजे आल्यानंतर पण त्याच जागेवर जर ठेवलं, तर मग सकाळी देखील पटपट सापडून जातं ते. त्यानंतर मग शू रॅक क्लीन करून झाली. मग रेनकोट वगैरे देखील व्यवस्थित वॉश करून ठेवले, सॅक वॉश करून ठेवल्या. रेनकोट आता मला पॅक करून ठेवून देता येतील मग बेडमध्ये वगैरे पॅक करून. त्यानंतर मग माझे हे डस्टबिन वगैरे देखील होतं बाहेर. म्हटलं ते देखील क्लीन करून घ्यावं, कारण ते ऑफिसला जाताना आणि येताना दिसायचे. घरी आले की लक्षातच राहत नाही. मग म्हटलं आज आठवणीनं ते डस्टबिन देखील क्लीन करून घेतल्या. आणि चप्पलसाठी सध्या आम्ही ते स्टँड ठेवतोय साधंवालं. हे शू रॅक म्हणून आणलं होतं, पण ते काही बाहेर ठेवलं गेलं नाही. मग त्यामुळे सध्या तेच यूज करतोय. नंतर घेता येईल छोटासा बॉक्स टाइप आहे. आणि त्यानंतर मस्त असं घर चकाचक क्लीन झालेलं होतं. खूप मस्त फ्रेश वाटत होतं. कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या छोट्या-छोट्या टिप्स देखील तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक